भाषा समझ नहीं आ रहा है थोड़ा। अरे बोलने का ना फिर हिंदी में बोलो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार, तारीख आहे 30/5/2026 आणि आपण आता जस्ट निघालो आहे. आपल्याला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आपल्याला आज एक इमॅजिकाची पर्सनल बुकिंग आहे. काल परवा जे कस्टमर आपण ड्रॉप केले होते त्यांनाच परत कालच कस्टमर जे आपण ड्रॉप केले होते त्यांनाच मला आता आज 8:45-9ला पिकअप करायचं आहे. इमॅजिकाला 10पर्यंत ड्रॉप सोडायचं आहे आणि तिथून मग नंतर मला तिथून ड्रॉप करून मग मला परत नंतर इमॅजिकाला जायचं, दिवसभर थांबायचं, संध्याकाळी पण मला त्यांना मुंबईला ड्रॉप करायचं आहे. तर अशा प्रकारे आमचे टोटल आज दिवसभर जर्नी राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात डेलीच्या डेली येत असतात. आपले व्हिडिओ येत असतात. तर आपल्या पर्सनल बुकिंग असतील किंवा ओला उबेरची अर्निंग असेल. थोडासा मित्रांनो मागचे एक 8-10 दिवस बिझनेस पूर्ण डाऊन होता. काल थोडी चांगली अर्निंग झाली, आज पण अर्निंग चांगली होण्याचा चान्स आहे. तर आता इथून पुढं थोडंसं मला वाटतं चांगली होईल अर्निंग. कारण काय होतं माहिती आहे का, एखादी ट्रिप घेण्यामध्ये चुकतो किंवा थोडाफार बिझनेस पण कमी असतो. काही गोष्टी असतात मित्रांनो, बिझनेस न होण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यातल्या काही गोष्टी घडत होत्या आपल्यासोबत. पण ठीक आहे, कालपासून जरा थोडीशी सुरळीत चांगली लागली. आता पण जस्ट आपण निघालो आहे. तर आता जातो, कस्टमरला पिकअप करतो आणि तुम्हाला मी बघूया किती आजची दिवसभरात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची दिवसभरात अर्निंग किती होते, काय होते, आपण त्यांच्याकडून किती पैसे घेतोय, टोल वगैरे किती लागतोय, CNG खर्च किती होतोय आणि दिवसभरात शेवटपर्यंत आपल्याला किती प्रॉफिट राहते हे आजच्या व्हिडिओमधून कळेल. गाडी किती चालेल. तर कंटिन्यू राहावं मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. चला, हे बघा 8:03 झालेत. 3 किलोमीटर गाडी झाली. CNG भरला आहे आपण. CNGचा पण तुम्हाला देतो, 515 रुपयाचा CNG भरला आहे. आणि आपण आपल्या आज शनिवार असल्यामुळे नेहमीच्या ठिकाणी हनुमान मंदिराजवळ आलो आहे. हे सेक्टर 1ला कळंबोलीमध्ये हनुमान मंदिर आहे. इथं जस्ट आपण आता पाया पडलो हनुमंताच्या. हे बघा, हे मंदिर आहे इथं आतमध्ये आणि इथून आता आपण निघतोय. तर जातो डायरेक्ट आता कस्टमरच्या लोकेशनला आणि भेटतो तुम्हाला तिथे गेल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण परत आलो आहे आपल्या कस्टमरच्या लोकेशनला. कालचे जे खास कळगे होते एकदम मित्रांनो, असं ना पूर्ण डोंगर आहे ना, घरं आहेत, काय नाही. आणि इथं रिसॉर्ट आहे. बरं, इथं रिसॉर्टला ही लोक आली आहेत फिरायला, विशेष वाटतंय मला. बरं ठीक आहे, चला जाऊ द्या, ज्याच्या ते जास्त विषयाचा भाग. ते आलेत म्हणून तर आपल्याला बिझनेस भेटला आहे. आणि हे एक मित्रांनो, खरं असं कोणाला नावं नाही ठेवायला पाहिजे, पण ठीक आहे, जी लोक येतात आता हे इकडं आलेत म्हणून तर मला इकडं आलो ना मी भाड्यासाठी. इकडं मला पैसे मिळाले 4. ते प्रत्येकाचा बिझनेस असतो मित्रांनो. आता हे रिसॉर्ट आहे, हे इकडे लोक आले, त्यांचा पण काहीतरी बिझनेस झाला असेल, या गोष्टी असतात. पण ठीक आहे, चला आता चाललो आहे. बघा, हे किती मोठा चढ आहे. इथून जर गाडी आता भरून जर चढवायची म्हटली ना तर मला खूप तकलीफच आहे. तकलीफ म्हणजे गाडी पेट्रोलवर टाकला. आणि कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, असा जर ऑफ रोड असेल कच्चा आणि जर तुम्ही चढ असेल तर गाडी कधीही पेट्रोलवरतीच ठेवा. गाडी CNGवरती चढवू नका, कारण क्लच प्लेट वगैरे जाण्याचे चान्सेस खूप असतात. मी बऱ्याच वेळेला अनुभव घेतला आहे. मी शक्यतो गाडी एकदम असं जर हाय चढ असेल तर मी शक्यतो गाडी हेच करतो, पेट्रोल टाकतो. आलो आहे आपण आता गेटवरती. 1 मिनटं. वॉचमॅन काका दरवाजा उघडतील. जाऊया कस्टमरच्या खाली, अजून पण खाली यायच्या पिकअपला. 1 मिनटं, एकच गेट उघडला काकानी. नमस्ते. नमस्ते, आ गए सर पिकअप? हाँ, पिकअप. वेरी गुड, अच्छा आ गए. ओके, चलिए. आलं मित्रांनो, 9 वाजले. बरोबर 9ला आपण पोहोचले. 8:45ला त्यांनी सांगितलेलं 9ला निघायचं होतं, पण आपण थोडं 15 मिनटं लेट झालो. पण काय हरकत नाही, 9ला आपल्याला पोहोचायचं आहे. हे बघा, इकडं खाली रिसॉर्ट आहे. अजून पण इथून खालीच जातो आहे मी. तर गाडी चढवताना मला जरा टेन्शन, पण पेट्रोलमध्ये चढवीन मी. तर ठीक आहे मित्रांनो, पिकअप करतो आणि कर्जतला भेटतो तुम्हाला.
मस्त आहे रिसॉर्ट. जातो आता कस्टमरला आतमध्ये सांगतो आलो आहे म्हणून, आणि आपण भेटू आता कर्जतला डायरेक्ट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पोहोचलो इमॅजिकाला. केलं आहे कस्टमरला ड्रॉप. इकडं पार्किंग आहे, तिकडं गाडी लावली आहे पलीकडे सावलीला. आणि आता चाललो आहे जरा नाश्ता वगैरे करायला, काहीतरी नाश्ता करू आणि बघूया, देतो तुम्हाला परत अपडेट. मस्त आहे, भारी वाटतं आहे. आता आज महत्त्वाचं म्हणजे ऊन नाही तर या उन्हामध्ये तर पार्किंगमध्ये आपली खूप अवस्था बेकार झाली असती, पण ऊन नसल्यामुळं थोडंसं ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, चला बघूया. जातो आता नाश्ता करतो थोडा. तर मित्रांनो आपण आहे अजून इकडं इमॅजिकालाच. 5 वाजेपर्यंत असते मित्रांनो, 5 ते 6 वाजेपर्यंत इथला. त्याच्यानंतर परत जातात. आता जाऊन बाहेर जरा थोडं पाणी थंड घेऊन आलो, चहा पिलो, कारण जेवण केलं मगाशी मित्रांनो. आपण दुपारी सकाळी पोचलो आहे 10:30 वाजता. त्याच्यानंतर 1-2-3 मित्र भेटले इथंच आपले, ओला उबेर ड्रायव्हरवाले, इर्टिगावाला, डिझायरवाला. जरा गप्पा मारत बसलो इकडं तिकडं. परत सोबत जेवायला गेलो, 1 वाजता जेवण करून आलो. आणि आता ते झोपले होते गाडीमध्ये, म्हटलं आपण जरा चहा पिऊन. एवढं ऊन आहे, तुम्ही म्हणता असाल एवढं ऊन आहे आणि चहा कसं काय पितो आहे. पण मित्रांनो किती जरी ऊन असलं ना, 4च्या टायमिंगला मला चहा लागतो. सवयच लागली, ते चहा पिल्याशिवाय जमत नाही. बाकी आपण असं तंबाखू वगैरे बाकी कुठलं व्यसन नाही, पण चहाचं व्यसन आहे मित्रांनो. काय करायचं, सोडायचा प्रयत्न करतो पण सुटत नाही. डॉक्टर पण बोलले चहा वगैरे पिऊ नका, पण नाही आपल्याला सुटत. चहा पिवासंच वाटतं. थोडंसं झोपलो जेवण केल्यानंतर गाडीमध्ये AC लावून, आणि आता उठून तोंड वगैरे धुतलं आणि चहा पिऊन आलो. चाललो आहे गाडीकडे. गाडी पण लागली आहे उन्हात मित्रांनो, भयंकर ऊन लागतं आहे. इकडेच असते हो का, हे असे रेंटल बुकिंगला आलो ना, दिवसभर आरामच करायचा असतो, काही काम नसतं. गाडी जशी आणून लावली तशी गाडी उभा आहे, कुठे गेलो नाही काय ना. आता ते जेव्हा इमॅजिकावरून येतील सगळे कस्टमर, त्यावेळेला त्यांना घेऊन ते जिथं सांगतील तिथं त्यांना फक्त ड्रॉप करायचं, एवढंच आपलं काम आहे. एकंदरीत ठीक आहे, कामच्या काम होतं आहे, आरामच्या आराम होतो आहे, आणि पैसे मिळायचे ते पैसे मिळत आहेत. म्हणून पर्सनल बुकिंग, रेंटल ह्या गोष्टी परवडतात. या गोष्टी करणं गरजेचं आहे. खूप ऊन लागलं. हा बघा सगळा आवाज येतो, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी इमॅजिकाचं नजारा जरा. असेल मित्रांनो तुम्हाला, तो पाळणा होतो ना वर खाली, तिथं ती ओरडत आहेत लोक. खूप जबरदस्त आहे. आपलं नाही मित्रांनो त्याच्या बसायचं वगैरे धाडस होत कधी, आपण कधी तिकडे जात पण नाही. तर ठीक आहे, बघा आपली गाडी लावली इथं. तर मित्रांनो असं काही विशेष आज व्हिडिओमध्ये नाही आहे, पण ठीक आहे ना. पर्सनल बुकिंग आली, त्याचे किती पैसे वगैरे काय मी देतो तुम्हाला, सगळं सांगतो. तर आलो आहे आता आपण, आता बघूया. तर मित्रांनो तुम्ही टाईम बघा, 10:33 झालेत आणि 140 किलोमीटर गाडी चालली. आणि आपण आता सध्या आहे सांताक्रूजला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. पुढं आहे तो वेस्टर्न हायवे, आणि आपल्याला आता इथून एअरपोर्टला जाऊ की कुठे जाऊ विचार करूया. कोणती 201 रुपीज. बुकिंग तर वाचताय तिथं रॅपिडोमध्ये, ओलामध्ये, पण छोटे बुकिंग आता इथले येतं. आपल्याला नवी मुंबईची बुकिंग पाहिजे. आता इथे जास्त टाईमपास करायचं नाही, डायरेक्ट नवी मुंबईला जायचं आहे घरी. तर बघूया मिळते काय कधी. तर या ट्रिपमध्ये आपल्याला किती मिळाले, काय मिळाले, सगळं टोटल मी तुम्हाला सांगतो. पैसे आपण किती घेतले त्यांच्याकडून. तर फक्त 140 किलोमीटर ट्रिपची मध्ये गाडी चालली, एवढी लक्षात राहू द्या. आणि आता इथून एखादी ट्रिप घेऊन आपल्याला घराकडे जायचं आहे. बघूया आता कसं काय होतं, देतो तुम्हाला अपडेट. ट्रिप भेटली तर ठीक, नाही तर मग MT जायचा विचार आहे, पण MT जाऊन परवडत नाही मित्रांनो. काय करायचं, एखादी ट्रिप घेऊनच जायचं. जेवलो पण नाही अजून, भूक लागली आता, पण तरी पण बघूया. चला देतो तुम्हाला अपडेट.
तर मित्रांनो, तुम्ही फक्त टाईम बघा, 11:30 वाजलेत आणि एक ट्रिप आपल्याला तिथून लागलेली सांताक्रूजवरून ह्याची सानपाड्याची, पण ट्रिप पिकअप लोकेशनला गेलो कस्टमर झाले नाही, त्यामुळे ती ट्रिप कॅन्सल झाली. आणि त्याच्यानंतर परत एक आपल्याला आता पनवेलची ट्रिप लागली. कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे, थांबलो आहे. बघूया आता येतील कस्टमर आणि भेटू पनवेलला. जे सांगतो याचे पैसे की ओलामध्ये लागले. तर ठीक आहे मित्रांनो, ओलामध्ये ट्रिप आहे, आपण बघूया आता. कस्टमरला पिकअप करतो आहे. हे बघा, कस्टमर समोरून येत आहेत हे, आणि यांना नेऊन पनवेलला सोडायचं आहे. चांगली अमाऊंट दिली, देतो तुम्हाला अपडेट किती झाले ते काय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 12:50 झालेत. 192 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता हां चल आपण आता जस्ट कस्टमरला इथं ड्रॉप केलं आहे. न्यू पनवेलची ट्रिप होती मित्रांनो. तर या ट्रिपची आपल्याला 1302 रुपये कस्टमरचं बिल झालं, कलेक्ट केले आपण, आणि आपल्याला ओलाने दिलेत 1295 रुपये का 94 रुपये, म्हणजे जवळ 7 ते 8 रुपये ओलाने घेतले, टॅक्स वगैरे. तर खूप उशीर झाला मित्रांनो. आता जातो आहे मी घरी. इथून घर आपलं असेल एक 4 ते 5 किलोमीटर, 4 किलोमीटर असेल. आणि म्हणजे टोटल 192, म्हणजे आपली घरापर्यंत गाडी 200 किलोमीटर होते मित्रांनो. तर मी जातो घरी आणि टोटल अर्निंग किती झाली काय वगैरे तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आलो आहे आपण आता घरी. मी येत होतो विचुंबेवरून, कस्टमरला ड्रॉप केलं आणि जस्ट येत होतो, आणि तोपर्यंत आपल्याला एक पनवेल रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट कळंबोलीची बुकिंग मिळाली ओलामध्ये एक्सेल. मी चालूच ठेवलेलं, म्हटलं चला काय भेटलं तरी भेटली. छोटीशी ट्रिप होती 211 रुपयाची, पण भेटली. चला म्हटलं आता जाता MT जाण्यापेक्षा 5 किलोमीटर आपल्याला तेवढे 211 रुपये भेटत आहेत, तर घेऊन जाऊ. कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता आलं घरी. तर मित्रांनो, आपलं टोटल काम झालं आहे मला सांगतो. आपण ती पर्सनल बुकिंग जी घेतली होती ती 300च्या ॲव्हरेजनी घेतली होती, 14 रुपयांनी, 14×42, 4200 रुपये ते घेतले. 15 रुपयाने सांगितलेली त्यांना 4500, पण ते जास्त हे केले, त्यामुळे मग 300 रुपये आपण त्यांना डिस्काउंट दिला. कारण काय माहिती आहे का, इकडं काय बिझनेस नव्हता त्या दिवशी, बिझनेस नाही म्हणलं चला 4200 तर 4200, म्हणून ती ट्रिप 4200ला घेतली. टोल पार्किंग एक्स्ट्रा, ते काय असेल ते टोल पार्किंग ते मी एक्स्ट्रा घेतले, आणि प्लस ते 4200 झाली. आणि प्लस ओलाची आपल्याला बांद्र्यावरून एक विचुंबेची, पनवेल विचुंबेची ट्रिप मिळाली 1395 रुपयाची. देतो स्क्रीनशॉट त्या ट्रिपचा पण मी, 1395च्या. आणि तिथून परत कळंबोलीची एक 211 रुपयाची, तिचा पण स्क्रीनशॉट देतो. दोन्ही एकत्र मित्रांनो टोटल घेत नाही, कारण ती ट्रिप आहे ती आदल्या दिवशीमध्ये काउंट झाली, कोणची 1295ची, आणि ही आत्ताची ट्रिप आहे ही आजच्या रविवारच्या दिवशी काउंट झाले, त्यामुळे ते वेगवेगळे येत आहेत. ते एकत्र आले असते तर 1500 1550 काहीतरी आकडा झाला असता, पण ते एकत्र नाही आहेत, वेगवेगळे आहेत, त्यामुळे ते मी वेगवेगळे तुम्हाला स्क्रीनशॉट देतो. आणि आपल्या कॅल्क्युलेटरचा स्क्रीनशॉट पण देतो. याची टोटल बेरीज गेली तर 5742 वगैरे काहीतरी होत आहेत. त्याच्यातून आपले ओलाचा पास 85 रुपये मायनस करायचा. आणि CNG मित्रांनो 200 किलोमीटर गाडी चालली, तर आपण CNG 900 रुपये पकडला आहे आज. चला 100 रुपये एक्स्ट्रा पकडू, अजून 900 रुपयाचा CNG पकडला आहे. 900 आणि 85 म्हणजे 5700, त्यातून मायनस केले तर 4700 रुपये, 4721 स्क्रीनशॉट देतो. त्याच्यात व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघा, टॅली करा. तर 4700 रुपये आज प्रॉफिट राहिला आहे. पण आज टाईम खूप झाला आहे मित्रांनो, जवळजवळ 1:30 वाजत आलेत, आणि त्याच्यामुळे पण ठीक आहे मित्रांनो. चला 1:30 वाजले तर वाजल्या, काय वाईट नाही, झोप नाही झाली, डोळे झाली, पण बिझनेस तरी झाला आहे. उद्या आता गावावरून फॅमिली येणार आहे, त्यामुळे सकाळी काय आपल्याला गाडी काढता येणार नाही. उद्या दुपारनंतर आपण जेवण करून गाडी काढण्याचा प्रयत्न करू. तो व्हिडिओ पण येईल आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा दिवसभराचा पूर्ण जर्नी व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.